एक माणूस खूप खाणारा असतो, म्हणजे त्याला खायला भरपूर लागतं आणि त्याची पत्नी त्याला खायला करून कंटाळलेली असते. मग एक दिवस ती नवऱ्याला म्हणते की तुम्ही आयतं खाता, कमवत पण नाही. त्यावेळेस तो म्हणतो की कमवणं म्हणजे काय असतं. म्हणजे तो एवढा भोळा असतो, साधा सरळ असा त्याचा स्वभाव असतो. मग त्याची पत्नी काही दिवसानंतर त्याला खायला कमी देते. मग एक दिवस गावामध्ये साधू येतात आणि तो साधूंना पाहतो, तर त्यांचं पोट पुढे आलेलं असतं. मग त्यावेळेस त्याला असं वाटतं की यांना किती खायला भेटत असेल. मग तो साधूंकडे हळूहळू पुढे जातो आणि साधूंना विचारतो की मला तुमच्या टीममध्ये सहभागी करून घ्याल का. त्यावेळेस साधू म्हणाले की तू आमच्या टीममध्ये येऊन काय करणार आहेस. त्यावेळेस तो म्हणतो की मी भरपूर खाईन. तर ते साधू म्हणतात, खाणं ठीक आहे, परंतु तुला आमच्या टीममध्ये आल्यानंतर भजन गावं लागेल. त्यावेळेस तो म्हणतो, भजन म्हणजे काय असतं. म्हणजे तो एकदम एवढा साधा असतो. मग तो साधू म्हणतो, किती भोळा माणूस आहे. मग साधू त्याला सांगतात की भजन म्हणजे राम राम सीताराम असं म्हणायचं. मग तो म्हणतो, म्हणेल मी, ठीक आहे. आणि मग तो त्यांच्या टीममध्ये सामील होतो आणि ते साधू तिथून त्या गावातून निघतात. त्यावेळेस तो त्या साधूंना सगळ्यांना मदत करतो, त्यांच्या मागे मागे जातो. काय ओझं उचलायचं असेल तर ते ओझं उचलतो. मग तो सर्व मदत करतो आणि त्याला जर रस्त्याने 1,00,000 रुपये जरी दिसले तरी तो हात लावणार नाही. एवढा सरळ स्वभावाचा असतो, कारण त्याला माहीतच नसतं की पैसे कुठे वापरायचे. मग ते साधू अयोध्या नगरीमध्ये पोचतात. तिथे त्यांचं आश्रम असतं. मग आश्रमात गेल्यानंतर छान छान प्रकारचं जेवण बनवलेलं असतं आणि मग तो जेवण करतो आणि त्यावेळेस मनात म्हणतो की आपली पत्नी आपल्यासाठी एवढे चांगले चांगले पदार्थ कधी बनवत नव्हती. आणि तो पोटभर जेवतो, आनंदी होतो. आणि तो रोज ज्या ठिकाणी स्वयंपाक बनवतात त्या ठिकाणी जाऊन एका कडेला जाऊन बसतो. तिथे काय बनवतात त्याचा सुगंध घेतो. मग आणि फक्त कडेला बसून भजन म्हणत बसायचं. त्याला बाकी काही माहीत नसतं. पूजा कशी करतात ह्या बाकी गोष्टी काहीच माहीत नसतं. फक्त एवढं माहीत असतं की गुरुजींनी अभंग म्हणायला सांगितलंय आणि गुरुजी कसे पूजा करतात, काय करतात हे काही माहीत नसतं. मग त्याचं रोजचं चाललेलं असतं स्वयंपाकघराच्या तिथे जाऊन बसणं. एक दिवस स्वयंपाकघराच्या तिथे जाऊन बसतो आणि त्याला तिथे कोणच दिसत नाही, एकदम शांतता दिसते. मग त्यावेळेस एका साधूकडे पळत जातो आणि साधूंना म्हणतो की आज किचनमध्ये काहीच बनवत नाहीत. त्यावेळेस साधू म्हणतात की आज एकादशी आहे. तर तो म्हणतो, एकादशी म्हणजे काय. मग साधू म्हणतात, एकादशी म्हणजे व्रत. तर तो व्रत म्हणजे काय असं विचारतो. मग साधू सांगतात की सरळ साध्या भाषेत उपवास म्हणतात.